12वा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरातील N4 सिडको भागात स्नेहबंध ग्रुपच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी महिलांनी व्यायाम, प्राणायाम, ॲक्युप्रेशर, हास्ययोग, मेडिटेशन, ओंकार जप, प्रार्थनासह विविध योगासने केली. संध्या परदेशी यांनी 2016 मध्ये केवळ 3 सखींना घेऊन दर्पण गार्डनमध्ये योग सुरू केला होता. आज 10 वर्षे पूर्ण झाले असून त्याच रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर झाले. आज सर्व 35 ज्येष्ठ महिला अगदी उत्साहात रोज योगा करतायत. योगा अगदी मोफत शिकवले जाते. याशिवाय वेगवेगळे उपक्रम देखील राबविले जात आहेत. अनाथ आश्रमात भेट, मदत, वृद्धाश्रमात मदत, मंदिरात देणगी, आजारी व्यक्तीला आर्थिक मदत अशा प्रकारचे छोटेसे सामाजिक कार्यकर्ते परदेशी करत असतात. सूर्या 20 मराठी, छत्रपती संभाजीनगर. बोलू नका आणि स्माईल. दोनच घ्या. वरती सगळे खाली मागे पुढे होते. सगळ्यांचे एक साथ हात वरती.
धरणी माता को प्रणाम, आज की आनंद की जय हो, संकट मोचन जय, अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. पंढरीनाथ भगवान की जय. ठेवायचा असेल तर दवाखाना करायचा नसेल तर योगा करायचा आणि मन प्रसन्न राहतं. माझे हात दुखायचे राहिले. माझे हात दुखायचे राहिले आणि सर्व मैत्रिणी भेटतात हे विशेष आहे योगामध्ये, त्याच्यामुळे आम्ही खुश राहतो. बस झालं. स्नेहबंध योगा ग्रुप आणि आमच्या योगा ग्रुपला आज बरोबर 11 वर्ष झालेत आणि आमच्या मॅडम जरी नसल्यात तरी आम्ही सर्व नियमित येतो. आमचा हा योगा सुरू केला तर आमच्या परदेशी मॅडम यांनी आणि त्यांनी सुरू केलेल्या योगाला आम्ही नियमित येऊन त्यांची आठवण म्हणून किंवा त्यांचं मार्गदर्शन लक्षात ठेवून आम्ही योगा करतो. हे सर्व श्रेय आम्ही आमच्या मॅडमला देतो. रोजी आपण आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करतो. योग ही भारताची प्राचीन देणगी आहे. योगामुळे रोज आपलं शरीर निरोगी राहतं, मन शांत होते.